अहिल्यानगर शहरातील अल्पसंख्याक नागरिकांच्या जमिनी आणि जागांवर अभिजित खोसे आणि त्यांच्या टोळीने केलेल्या बळजबरीने कब्जा, धमक्या आणि पोलिसांचे दुर्लक्ष याबद्दल मोहम्मद सौदागर यांनी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती। आता या तक्रारीची अल्पसंख्याक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे। मोहम्मद सौदागर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की अहिल्यानगर शहरातील अल्पसंख्याक समाजाला गेल्या अनेक दिवसांपासून सतत त्रास सहन करावा लागतोय। अभिजित खोसे आणि त्यांची टोळी अल्पसंख्याक समाजाच्या अनेक मालमत्तांवर बळजबरीने कब्जा करून दादागिरी आणि धमक्या देत आहे। न्यायालयाने स्टे ऑर्डर दिल्यानंतरही या टोळीने न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले। यामुळे सौदागर यांच्या जीवितालाही धोका निर्माण झालाय। या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडे अनेक वेळा लेखी तक्रारी करूनही आरोपींवर गुन्हा दाखल होत नाही। यामुळे अभिजित खोसे आणि त्यांच्या टोळीवर कठोर कारवाई करून कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची मागणी सौदागर यांनी अर्जाद्वारे अल्पसंख्याक आयोगाकडे केली होती। या अर्जाची दखल घेत आयोगाने संबंधित अधिकाऱ्यांकडून या घटनेचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश दिले। यामुळे लवकरच या प्रकरणी मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।